नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 47 ते 54. सर्व विद्यांच्या गावातून श्रेष्ठ आचार्य पदावर गुप्त गोष्टींचा मालक पवित्रांचा राजा जे स्वरूप ज्ञान धर्म करीतो जेथे वास उत्तमातील ते उत्तम जयाचे ठाई ते होता प्राप्त पुनर्जन्माचे नाही काम असे वाटते त्याचा उगम गुरुमुखातून जातो होत हृदयी असते ते मूळ सिद्ध प्रत्यक्ष येतसे अनुभवास त्याच प्रमाणे रे अर्जुन जयाच्या जावे भेटीस सुखाच्या पायऱ्या चढून मग भोग संपत्ती निश्चित भोगाच्या ऐल तटावर उभे राहिले जर चित्त सुखाने जातसे भरून सहजीच मिळते परब्रह्म श्रेष्ठ एकदा मग ते होता प्राप्त न जातसे हातामधून अनुभवूनही नाही संपत विटत नाही हेही विशेष अर्जुना तू तर्क कुशल शंका घेशील अशी जर असे हे परब्रह्म ज्ञान राहिले कसे इहलोकात शंभरास एक मिळता व्याज उडी घालतात अग्नीत का मग ते सोडतील आत्मस्वरूप मिळे जे कष्टा वाचून परब्रह्माची खूणगाठ सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतायत की सगळ्या विद्यांच्या गावांमधून जर श्रेष्ठ आचार्य पदावर कोणी निवडून आणायचं म्हटलं तर सगळ्या गुप्त गोष्टींचा मालक आणि पवित्रांचा राजा ते म्हणजे स्वरूपज्ञान तिथेच धर्म वास करतो उत्तमातलं उत्तम असं हे ज्ञान आणि ज्याला एकदा का ते प्राप्त होतं त्याला पुनर्जन्म फिरून मिळत नाही हे नक्की असं वाटतं की हा ज्ञानाचा जो उगम आहे तो गुरुच्या मुखातून म्हणजे गुरुच्या उपदेशातूनच होत जातो.
पण प्रत्यक्षात जर पाहिलं तर ते मूळ सिद्ध अशा अवस्थेमध्ये आपल्या हृदयातच असतं आणि त्याचा अनुभव हा आपल्याला तेव्हाच प्रत्यक्ष होतो. तसंच अर्जुना, अरे ज्याच्या भेटीला जायचं ते सुखाच्या पायऱ्या चढून जायचं, तेव्हाच सगळे भोग संपतात हे नक्की. भोगाच्या ऐलतटावर जर उभं राहिलं तर आपलं चित्त सुखाने भरून जातं आणि हे परब्रह्म आहे ते अगदी सहज प्राप्त होतं. आणि एकदा का ते प्राप्त झालं तर ते हातामधून कधीही निसटून जात नाही. कितीही अनुभवलं तरी संपत नाही. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं की कितीही अनुभवून कितीही उपभोगून त्याचा कधी कंटाळाही येत नाही. अरे अर्जुना, तू अत्यंत तर्ककुशल असा आहेस, म्हणून सहजच तुझ्या मनामध्ये तू अशी शंका घेशील की जर हे परब्रह्म ज्ञान इतकं श्रेष्ठ आहे तर ते या इहलोकामध्ये टिकून राहिलं तरी कशा पद्धतीने. अरे 100ला 1 असं व्याज जेव्हा मिळतं, म्हणजेच छोट्यातला छोटा फायदा जेव्हा असतो, तरीसुद्धा काही लोक या इहलोकामध्ये अग्नीमध्ये उडी घालण्या इतकी जास्तीत जास्त अवघड गोष्ट करायला तयार असतात. तर मग हे असं आत्मस्वरूप सुखाच्या पायऱ्यांनी चढत जाऊन तिथवर आपल्याला सहजपणे पोचता आलं, अगदी विनासायास कष्टा वाचून, तर कुणाला बरं ते नकोय. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 47 ते 54. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 55 ते 61. पवित्र तसेच जे रम्य सुखोपायानेच होतसे प्राप्त, धर्मास धरुनी मिळे जे ब्रह्म, मिळे ते आपुल्याच आत. असे हे सारे सुखकर उरले कसे ते हातातून, शंका येईल खरोखर, पण नकोस होऊ शंकित. दूध असे पवित्र गोड कातडीच्या पदरा आड, गोचीडते अभेरून पिते केवळ रक्तच. कमलकंद आणि बेडूक राहतात एका तळ्यात, पराग सेवन करी भ्रमर, चिखलच उरतो बेडकास. वा दुर्दैवी कोणी पुरुष हजारो मोहरा पुरल्या घरात, परी सोसतो तो उपवास, दारिद्र्यातच राहून. सर्व सुखाची मी बाग, सर्व हृदयातील मी राम, परी सारे मूर्ख लोक विषया मागे धावतात. मृगजळ पडता दृष्टीस मोठे रम्य सुंदर, अर्धवट गिळलेला अमृत घोट
जणू टाकावा थुंकून, अथवा बांधलेला गळ्यात तोडून टाकावा परीस, आणि जावे धावत शिंपल्या मागे. भगवान श्रीकृष्ण यानंतर अर्जुनाला असं म्हणतायत की अरे अर्जुना, काही लोकांना विषयांमागे धावायची इतकी हाव असते की स्वतःच्याच अंतरात असलेलं ते आत्मसुख किंवा आत्मज्ञान त्यांना दिसत नाही. असं हे आत्मस्वरूप खरं तर अत्यंत पवित्र आणि रम्य आहे आणि अत्यंत सुखाच्या मार्गानेच ते प्राप्त होतं. पण केवळ ते प्राप्त व्हावं म्हणून आपल्याला आपलं वागणं धर्माला धरून ठेवावं लागतं, तेव्हाच ते आपल्या आत आपल्याला सापडतं. तर असं सगळं सुख कर, जे हातातून कसं काय उरलं अशी तुला शंका येईल. पण कुठलीही शंका घेऊ नकोस. अरे खरं सांगायचं तर दूध हे अत्यंत पवित्र आणि गोड असतं, पण ते कातडीच्या पडद्याच्या आड असतं. आणि गोचीड असतात ते मात्र त्या अमृतासमान दुधाला अव्हेरून पितात ते केवळ रक्तच. कमलाचा कंद आणि बेडूक एकाच तळ्यात एकत्र राहतात, पण भुंगे मात्र परागांचं सेवन करतात आणि बेडूक मात्र चिखलातच रमतो. अरे एखादा दुर्दैवी पुरुष, खरं तर कदाचित त्याच्या घराच्या खाली हजारो मोहरा पुरलेल्या असू शकतात, पण तो मात्र दारिद्र्यात राहून उपास सोसतो. सगळ्या सुखाची मी बाग आहे, सगळ्यांच्या हृदयामधला मी राम आहे, पण सगळे मूर्ख लोक ते सोडून विषयांच्या मागे धावतात. एखादं मृगजळ अत्यंत रम्य आणि सुंदर दृष्टीला दिसत असतं, किंवा एखादा अमृताचा घोट अर्धवट गिळावा आणि थुंकून टाकावा. अरे अमूल्य वस्तू जिच्या स्पर्शाने सुवर्ण घडू शकतं, तो गळ्यात बांधलेला असावा, पण तो तोडून फेकून द्यावा आणि कुठल्या तरी शिंपल्याच्या मागे धावावं, असंच काही ह्या माणसांचं वर्तन असतं. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 55 ते 61. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 62 ते 70. मी व माझे या नादात दंग झालेले दीन लोक, मजसी येऊन नाही मिळत गटांगळती जन्म मृत्यूच्या नदीत. तसे पाहता मी सहज सूर्य जसा डोळ्यासमोर, कधी दिसेवा नाही दिसत सूर्याचा तो नसे दोष. माझाच सारा विस्तार जग हे सारे त्याचे नाव, दुधास घालता विरजण स्वभावतः ते होते दहीच. बीजाचेच होते झाड सोन्याचे बनती अलंकार, तसेच हे सारे जग माझाच हा विस्तार. आधी असे ते अव्यक्त विश्वाकारे हो
पातळ असे संकुचित माझे रूप त्रैलोक्यात होई मूर्तिमंत पाण्यावरती जसा फेस महत्तत्वापासून तसा देह देहधारी हे जे प्राणी मात्र सारे माझ्याच पासून पाहता त्या फेसामधून पाणी न पडते दृष्टीस स्वप्नात दिसे जे अनेक नसते ते जागृतीत सारी भूते ही तद्वत माझ्या ठाई भासतात सांगितले हे तुला आधीच लक्षात ते तू घ्यावेस जे जे सांगले आधीच पुनरुक्तीचा नसावा दोष राहू दे इथे हे म्हणूनच माझ्यात येवो तुझ्या दृष्टीस मी आणि माझ्या या नादामध्येच दंग झालेले दीन लोक मला येऊन काही मिळत नाहीत आणि जन्म मृत्यूच्या नदीमध्ये गटांगळ्या खात बसतात. तसं पाहिलं तर सूर्य जसा डोळ्याला समोर दिसतो, कधी दिसतो किंवा दिसत नाही, पण तो काही सूर्याचा दोष नसतो. माझा हा सारा विस्तार, त्याचंच जग हे नाव आहे. अरे दुधाला जर विरजण घातलं तर स्वभावतः ते दहीच होणार, इतकंच हेही सत्य आहे. बीजाचंच झाड होतं, सुवर्णाचेच अलंकार बनतात. तसंच हे सारं जग हा माझाच विस्तार आहे हे समजून घ्यावं. आधी ते अव्यक्त असतं, पण विश्वाचा आकार घेताना ते पातळ होतं आणि अत्यंत संकुचित असं ते माझं रूपच असतं. त्रैलोक्यामध्ये जे मूर्तिमंत होऊन बाहेर पडत असतं. पाण्यावर जसा फेस येतो तसाच महत्तत्वापासून देह निर्माण होतो आणि हे देहदारी सारे प्राणी मात्र माझ्याचपासून निर्मित होत असतात. पाहायला गेलं तर फेसामधून पाणी आपल्याला दृष्टीला पडत नाही. तसंच स्वप्नात जे अनेकत्व किंवा आपल्याला इतर गोष्टी दिसतात त्या जागृती अवस्थेमध्ये नसतात. तशीच ही सगळी भूतं माझ्या ठाई भासतात. हेही मी तुला आधीच 7व्या अध्यायामध्ये 12व्या श्लोकात सांगितलेलं आहे. ते तू कायम लक्षात ठेवावंस. जे जे आधी सांगितलेलं आहे त्यामध्ये पुनरुक्तीचा दोष मात्र नसावा, म्हणूनच मी इथे हे व्याख्यान थांबवतो. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 62 ते 70. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 71 ते 77. स्वरूप स्थिती जी असे शुद्ध मायेच्याही पलीकडील कल्पना सोडून पाहशील माझेच स्थानी प्राणी मात्र कल्पनेची येता सांज बुद्धिदृष्टी होई मंद क्षणैक
माझे स्वरूप जरी अखंड, क्वचित होतसे धूसर. प्राणी मात्रांचे सारे भास, संध्या सरता होती दूर. अखंड दिसे मग माझे रूप, कसे ते ऐक. दोरीचा भासता साप, दूर होता तो भास. माळेचेच येई रूप, पुन्हा त्यास. सहज करता विचार, मडके असो वा घागर. निघतात का कधी जमिनीतून, कुंभार घडवितो त्यांस. समुद्राच्या पाण्यामधून, लाटांची का असे खाण. वाऱ्याच्याच करणीनेच, पाण्याचे ते बदले रूप. कापसाच्या कधी पोटात, घडी घालून बसते का कापड. करतो तो जे परिधान, वस्त्र ते त्याच्या दृष्टीस. सोन्याचे घडविले अलंकार, मोडेन त्यातले सुवर्ण मूळ. अलंकार दिसती वरवर, लेणे लेवितो जे ते त्यास. भगवान म्हणतात, मायेच्याही पलीकडे असणाऱ्या शुद्ध अशा स्वरूप स्थितीला तू जर कल्पना सोडून पाहशील, तर तुला माझ्याच स्थानी सगळे प्राणीमात्र आहेत असं दिसेल. कल्पनेची जेव्हा सांज येते, म्हणजे मनातल्या कल्पना जेव्हा मावळायला लागतात, तेव्हा एक क्षणाकरता आपल्या बुद्धीची दृष्टी मंद होते आणि माझं रूप जरी अखंड असलं तरी कदाचित ते धूसर दिसायला लागतं. प्राणीमात्रांचे सगळे जे भास आहेत तेही संध्याकाळ दूर झाली की सरून जातात. आणि मग माझं अखंड रूप कसं दिसतं ते आता ऐक. दोरीचा जेव्हा आपल्याला साप वाटत असतो, तेव्हा तो भास एकदा का दूर झाला की पुन्हा त्या दोरीला माळेचंच रूप येतं. असं सहज जर का विचार केला तर मडकं असो किंवा घागर असो, ते कधी जमिनीतून तसेच्या तसे बाहेर पडतात का? त्यांना तो आकार किंवा ते घडवण्यासाठी कुंभार लागतोच ना. तसंच समुद्राच्या पाण्यामध्ये लाटांची अशी कधी कुठे खाण असते का? त्या पाण्याला लाटांचं रूप देण्यासाठी वारा हा मदत करायला लागतोच ना. आपण परिधान करतो ते वस्त्र आपल्या दृष्टीला वस्त्रासारखं दिसत असतं, पण ते वस्त्र कधी कापसाच्या पोटामध्ये घडी घालून लपून बसलेलं असतं का? त्या कापसापासून वस्त्र करण्यासाठी कुणीतरी मध्ये एक लागतोच ना. सोन्याचे अलंकार घडवले तरी त्यातलं सुवर्णत्व कधीही दूर जात नाही. अलंकार जे वरवर दिसतात ते जे हे अलंकार अंगावरती धारण करतो त्याला, पण मूळ त्याच्यातलं सुवर्ण हे तसंच अखंड आणि कायम असतं. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 71 ते 77. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 78
ते 86. साद घालता उमटे पडसाद, निराळा का समजावा त्यास, आरशातले जे प्रतिबिंब वेगळे नसे आपणाहून, तसेच माझ्या शुद्ध रूपात कल्पितो जो प्राणी मात्र, असे भासतो केवळ कल्पनेचा त्याच्याच. प्रकृती जी सारी कल्पित, भूताभासतो होता दूर, अखंड उरते मग माझेच शुद्ध स्वरूप. गिरक्या घेता गिरगिर, आपुल्या भोवती आपणच, फिरते सारे सभोवार, भूते जशी माझ्या स्वरूपात. कल्पना ही टाकता झटकून, भूतात मी भूते माझ्यात, स्वप्नातही हे अशक्य, कल्पनातीत. भूतांस मी करीतो धारण, आणि घेतो त्यांचा आश्रय, ऐसे बोलणे हे केवळ काल्पनिक बडबड. अर्जुना ऐक म्हणूनच, विश्वात्मा मी विश्वासहित, मिथ्या या भूतसमुदायास, देतो सदा आश्रय. सूर्यकिरणाने दिसे मृगजड, मिथ्या हे प्राणी मात्र तसेच, परंतु किरण जे शाश्वत, तसेच सत्य तू मजला समज. जगासया देतो मी आश्रय, मात्र वेगळा ना जगाहून. सूर्य आणि सूर्याचा प्रकाश, तसेच जणू हे एक रूप. स्वरूपस्थितीचं वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात की एखाद्याने साद घातल्यानंतर त्याचा पडसाद अगदी निश्चितपणे उमटत असतो. तेव्हा आपण तो पडसाद निराळा आहे असं का म्हणतो? कारण साद घातल्याशिवाय पडसाद उमटणारच नसतो. तसंच आरशामध्ये जे आपण आपलं प्रतिबिंब पाहत असतो ते आपल्यापासून कधी वेगळं नसतंच, ते अगदी आपल्यासारखंच असतं. तसंच माझ्या शुद्ध रूपामध्ये जो प्राणी मात्र कल्पना करतो तेव्हा तो केवळ भासच असतो,
आणि हे केवळ त्याच्या कल्पनेचे खेळच असतात. प्रकृती जी आहे ती सगळी कल्पितच आहे आणि भूताभास एकदा का दूर झाला की मग जे उरतं ते अखंड शुद्ध असं माझंच स्वरूप असतं. आपण जेव्हा गिरगिर गिरक्या घेतो तेव्हा आपल्या भोवती आपणच फिरतो, पण आपल्याला असं वाटतं की सगळं जग आपल्या भोवती फिरतंय, जशी की ही भूतं माझ्या स्वरूपामध्ये माझ्या भोवती फिरणारी आहेत. एकदा का ही कल्पना मात्र झटकून टाकली की भूतात मी आणि भूत माझ्यात, तेव्हा स्वप्नातही हे अशक्य आणि कल्पनातीत वाटतं. भूतांना मी धारण करतो आणि त्यांचा आश्रय घेऊन राहतो, हे केवळ काल्पनिक आणि केवळ बडबडीपुरतंच ठीक आहे. अरे अर्जुना, म्हणूनच मी विश्वात्मा आहे, पण विश्वाच्या सहित आहे. आणि भूत समुदायाला मी सदा आश्रय देत असतो, ही सुद्धा कल्पना चुकीची आहे. सूर्यकिरणांनी मृगजळ दिसतं, तसेच हे प्राणी मात्र हे केवळ भासमान असतात, पण किरण मात्र शाश्वत असतात. आणि तसंच सत्य तू माझं रूप समज. ह्या जगाला मी आश्रय देतो आणि जगाहून वेगळं न राहून. तसंच सूर्य आणि सूर्याचा प्रकाश हे जसे एकरूप आहेत, तसंच ह्या विश्वाचं आणि माझंही एकरूपत्व आहे. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 78 ते 86. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 87 ते 94. समजला ना हा ऐश्वर्य योग, अर्जुना तुझसे उत्तम, कुठला असे का येथे भेद, तूच आता सांग. प्राणी मात्र सारे माझ्याहून वेगळे नाहीत निश्चित, तसेच मानू नकोस. मजला वेगळे त्यांच्याहून, जेवढे जसे दिसे गगन, तेवढाच वायू आकाशात. जाणवतो हलविता सहज, अन्यथा दोन्हीही एकच. माझे स्थानी प्राणी मात्र, कल्पना करता दिसती खास. कल्पना न करता मात्र, सर्व ठिकाणी असे मीच. असणे नसणे म्हणूनच, योगाने ते कल्पनेच्याच. ती असता सारे उत्पन्न, ती जाता होतसे लोप. कल्पना जे करते मुळात, तेच जेव्हा होते नष्ट. असण्या नसण्याचा मग व्यवहार, होणार कोठून सांग.
अनुभवरूपी या सागरात होनी पहातू एक लाट जाणवेल या चराचरात तुझेच सर्वत्र रूप. अर्जुनास विचारी देव जाणलेस ना तू हे ज्ञान. द्वैत स्वप्न असे हे फोल झाली ना त्याची जाणीव. अद्वैताचं रूप स्पष्ट करताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तुला हा अत्यंत समृद्ध आणि ऐश्वर्ययुक्त असा हा योग कळला ना. अरे, इथे कुठला भेद असेल तर तू आताच मला विचार. सगळे जे प्राणी मात्र आहेत ते माझ्याहून वेगळे नाहीत हे निश्चित. असं तू मानूही नकोस. तसंच मलाही तू त्यांच्यापासून वेगळं मानू नकोस. आकाश आपल्याला जेवढं दिसतं तेवढाच वायू आकाशामध्ये आहे. मात्र सहज हलवला तर तो वायू जाणवतो, पण आकाश आणि वायू अन्यथा एकच असतं. माझ्या ठिकाणी प्राणी मात्र आपण जर कल्पना केली तर निश्चितच दिसतात, पण तशी जर कल्पना केली नाही तर सर्व ठिकाणी मीच असतो. आणि म्हणूनच असणं आणि नसणं हे केवळ कल्पनेच्या योगातूनच घडत असतं. तेव्हा सगळं उत्पन्न होतं जेव्हा कल्पना असते, आणि ती कल्पना एकदा का निघून गेली की सगळ्याचा लोप पावतो. मुळामध्ये कल्पना जे करते तेच जेव्हा नष्ट होतं तेव्हा असण्याचा आणि नसण्याचा कुठला व्यवहार होणार सांग बघू. एखाद्या वेळेला अनुभवरूपी या सागरामध्ये एक लाट होऊन तू बघ, म्हणजे तुला जाणवेल की चराचरामध्ये तुझंच रूप सर्वत्र आहे. अर्जुनाला ह्यानंतर भगवान म्हणतात, आता तू हे ज्ञान जाणलंस ना, तेव्हा द्वैत हे कसं स्वप्नवत आणि फोल आहे याची जाणीव तुला झाली असेल. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 87 ते 94. धन्यवाद.